नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. घराणेशाहीत यंदाची निवडणूक रंगेल अशी चिन्ह आहेत. भाजप ज्यानं नेहमी काँग्रेसच्या घराणेशाहीवरती टीका केली, घराणेशाहीच्या वारसदारांवर टीका केली, वारसदारांनाच काँग्रेस उमेदवारी देतं असं म्हणून हिनवलं, त्याच भाजपमध्ये गेल्या निवडणुकीतही आणि याही निवडणुकीत आपण बघतो आहोत की काँग्रेसचे जे मूळ राजकीय घराणी आहेत त्या घराण्यांच्या वारसदारांची चलती जोरात आहे, त्यांचं इनकमिंग जोरात आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची जी प्रस्थापित घराणी आहेत त्यातूनच उमेदवार निवडले जात आहेत. वारसदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं आहे. एकूणच काय तर या निवडणुकीत घराणेशाहीच्या वारसदारांची चलती दिसते आहे. त्याही पलीकडे खरंच एखादं राजकीय घराणं इतकं भक्कम असतं का की त्या घराण्याशिवाय त्या मतदारसंघाचा विकास होऊ शकत नाही, किंवा या घराण्यांच्या राजकारणामुळेच इतरांना कधी संधीच मिळाली नाही. इतरांना संधीही मिळत असेल तरी सुद्धा जेव्हा खासदारकी किंवा आमदारकीचा विषय येतो तेव्हा घराण्याचाच वारसदार कसा काय नेमका निवडला जातो. भाजप या सर्व घडामोडींना घराण्याच्या किंवा वारसदाराच्या किंवा या बाबीला काहीसा अपवाद आहे असं मानलं जायचं, पण आता भाजपमध्येही तेच दिसतंय. पक्षात सुद्धा घराणेशाही दिसते आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या पक्षातल्या घराण्यांचे वारसदार घेतले जात आहेत. का हे केलं जात आहे? इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे निवडून येण्याची क्षमता ही फक्त घराण्यांमध्येच आहे, घराण्यांच्या वारसदारांमध्येच आहे का, असा प्रश्न हा सर्वसामान्यांना पडला आहे. किंबहुना त्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर खरंच बहुजन समाजाचा सर्वसामान्य असा एखादा कार्यकर्ता नेता होऊ शकत नाही. नेता झाला तरी त्याला खासदारकीची किंवा आमदारकीची उमेदवारी मिळू शकत नाही. जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते सुद्धा घराण्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. तर मग जे इतर पक्ष आहेत तिथं सुद्धा घराण्यांच्या वारसदारांचीच चलती का, हा जो प्रश्न आहे याचं उत्तर मिळाल्याशिवाय, ज्याला आपण निवडणूक सुधारणा म्हणतो, त्या होणं शक्य नाही आहे. खरंच निवडणुका पारदर्शी व्हायला हव्यात. लोकांमधून लोकांचा नेता जर का तुम्हाला निवडायचा असेल तर मग घराणी, त्या घराण्यांचे वारसदार, त्या घराण्यांचं राजकारण, त्या घराण्यांचे सगळे सोयरे, त्यातून निर्माण होणारं राजकारण, यापासून समाजाला, निवडणुकीला वेगळं पाडता येणं शक्य आहे का, त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. स्वयंभू असं त्यांचं नेतेपद सध्या आहेत. ते प्रवक्ते नाही आहेत पण नेते म्हणून ते बोलायला येतात. आपल्या स्टुडिओमध्ये जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अभयकुमार देशमुख आहेत, जी मराठे राजकीय घराणी आहेत, त्यांचा चांगला अभ्यास आहे, ते आपल्यासोबत आहेत. तसं आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. याशिवाय आपल्यासोबत पुण्याहून अंकुश दादा काकडे आहेत. अंकुश काकडे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, नेते आहेत पुण्याचे. याशिवाय आपल्यासोबत एक तरुण राजकीय विश्लेषक आहेत, भाऊसाहेब आजबे, ते सुद्धा आपलं मत मांडणार आहेत. मी सुरुवातीलाच जाणीवपूर्वक अंकुश दादा काकडे यांच्याकडे जातोय ते यासाठी की मला आज त्यांना डिवचायचं आहे खूप. अंकुश काकडे, बघा, सुजय विखे पाटील पाठोपाठ रणजित मोहिते पाटील सुद्धा गेले. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोहिते पाटलांचा तर काही प्रश्नच नाही. कालच विजयदादा मोहिते पाटलांनी जाहीर केलं की मुलगा तिथं मी, पण ते राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आहेत. जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 महिन्यातच सत्ता बघितली, काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केली राज्यात, तेव्हा पहिलं पद राष्ट्रवादीचं उपमुख्यमंत्री पद हे विजयसिंह मोहिते पाटलांना शरद पवारांनी दिलं. त्यानंतरही विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोडू शकतात? तुम्ही कसं बघता याकडे?
आशिष, सध्या आमच्या पक्षामध्ये असलेल्या नेते मंडळींची मुलं ही कर्तृत्वाने हे यावरून सिद्ध होतं. आज आपण रणजितसिंह मोहिते पाटलांचा या ठिकाणी उल्लेख केला. कदाचित उद्या परवा आमच्या परभणीमधल्या एका नेत्याच्या मुलाचं देखील नाव तुमच्या चर्चेमध्ये येईल. झालं थोडासा खुलासा करतो. दुधगावकरांच्या मुलांनी आज चंद्रकांत पाटलांची भेट घेतली आहे. 99 साली ज्या वेळेला त्याच्यामुळे कर्तृत्ववान मुलं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होत आहेत. आता तीच कर्तृत्ववान मुलं त्यांना घेऊन राजकारण करायचंय. ठीक आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलावो अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. एक थोडीशी सुधारणा करतो की 1999 साली आघाडीचं सरकार पहिल्यांदा स्थापन झालं. त्याच्यामध्ये पहिले उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळांना संधी मिळाली होती. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये विजयदादांना आम्ही उपमुख्यमंत्री पद केलं. खरं म्हटलं तर विजयदादांनी किंवा मोहिते कुटुंबियांनी राष्ट्रवादीशी का फारकत घेतली हे मला देखील समजू शकलं नाही. त्यांचे जरूर काही वाद हे जिल्हा पातळीवरती असू शकतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये हे थोड्याफार कुरबुरी असतात. परंतु राज्यातलं आपलं नेतृत्व असेल, केंद्रातलं नेतृत्व असेल की ज्याच्यामुळे आपण मोठं झालो, ज्यांनी आपल्याला मोठी मोठी पदं दिली, केवळ आपल्यालाच दिली नाही तर आपल्या मुलाला देखील दिली, अनेक ठिकाणी काम करण्याची व्यापक संधी दिली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या पक्षाची प्रतारणा करतो हे कितपत योग्य आहे याचा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. याच्यापेक्षा मला मोहिते कुटुंबियांच्या बाबतीमध्ये जास्त काही बोलावं असं वाटत नाही. अर्थात त्यांच्या संदर्भामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. माझ्याकडे त्याची ती जंत्री देखील आहे. जसे जसे आपण प्रश्न विचाराल तसं तसं मी त्याला आपल्याला उत्तर देऊ शकेल. परंतु ज्या कुटुंबाने आजपर्यंत काँग्रेसची सेवा केली, मग ते कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील असतील, विजयदादा असतील, त्यांचा पुत्र रणजित असेल, हे सगळेजण जे मोठे झाले हे काँग्रेसमुळे झाले, काँग्रेस विचारसरणीमुळे झाले, काँग्रेसच्या ताकदीमुळे झाले. ज्या वेळेला पक्ष अडचणीमध्ये येतो त्यावेळेला पक्षाला धावून जाणारे वसंतदादा पाटील कुठं आणि वसंतदादा पाटलांचं वारस म्हणून विजयदादा वावरत होते ते कुठं, असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर लक्षामध्ये येतो. ठीक आहे, आपल्यासोबत संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, ते काँग्रेसचे नेते आहेत. संजय लाखे पाटील, काँग्रेस हा घराण्यांचा पक्ष आहे, राष्ट्रवादी सुद्धा तुमचा जुळा भाऊच आहे. त्यामुळं काँग्रेस संस्कृतीतले जे नेते आहेत ते घराणेशाहीतून आले किंवा घराघरांमधून आले आणि त्यांची ती संस्कृती ती रुजली आहे. म्हणजे वडील जर का नेते असतील तर मुलगा सुद्धा कार्यकर्ता झाला, वडील जर का आमदारकीला किंवा खासदारकीला गेले तर मुलगा जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला आला, हे ठरलेलं आहे. भाजप हा वेगळा पक्ष म्हणून पुढे आला. जनसंघानंतर भाजप जसा महाराष्ट्रामध्ये वाढला, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, तिकडे पांडुरंग फुंडकर, अरुण अडसर वगैरे, नागपूरला पुन्हा गडकरी यांनी तो वाढवताना ही दखल घेतली की घराणेशाहीपासून भाजप दूर राहील. पण आज आपण काय बघतो आहोत की इलेक्टिव्ह मेरिट जेव्हा भाजप तपासत आहे तेव्हा भाजपच्या असं लक्षात येत आहे की जिथं आपली पक्ष संघटना नाहीये, ती आहे पण तिथं जर का घराणेशाहीच्या राजकारणात आपली पक्ष संघटना कमी पडते तर तिथं यातलाच कोणी एखादा वारसदार घराण्याचा आपण जर का घेतला आणि ती निवडणूक लढवली आणि त्याच्या पाठीमागं जर का भाजपचं पक्ष संघटन कार्यकर्ते उभे केले तर त्याचं इलेक्टिव्ह मेरिटही वाढतं, आपल्याला उमेदवार सुद्धा खासदार किंवा आमदार करता येतो. म्हणजे हे आपण 2014च्या खास करून विधानसभा निवडणुकीत बघितलं. 29 ते 30 आमदार असे आहेत की जे काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे सोयरे आहेत, कुंपणावरचे आहेत. सगळे सोयरे पण म्हणजे कसे, अगदी रक्तातली नात्यांचे आहेत. म्हणजे जर का सगळे सोयरे जर का म्हटलं तर तोच आकडा 41-42 पर्यंत जातो. पण अगदी जवळचे नातलं, कोणाची सून, कोणाचा जावई, कोणाचा मामे भाऊ, कोणाचा दीर असं जर का धरलं तर ते 29 ते 30 होतात. आताही तसंच होतंय. म्हणजे मग भाजपकडं जिथं आपल्याकडं इलेक्टिव्ह पोटेन्शियल नाहीये ते काँग्रेसच्या घराण्यांमधून वारसदाराच्या रूपात घ्यायचा हाच अजेंडा आहे. भारतीय जनता पक्षाची घराणेशाही आणि भारतीय जनता पक्षाकडे प्रत्येक मतदारसंघात नसलेले कार्यकर्ते याच्याकडे जाण्यापूर्वी
अंकुश काकडे जे आमचे अत्यंत ज्येष्ठ आहेत, जवळचे आहेत, त्यांनी जो या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला, विजयदादा हे वसंतदादाचा वारसा सोडून म्हणजे राष्ट्रवादी सोडली त्यांनी, किंवा आता रणजितदादा जातोय म्हणजे वसंतदादाचा वारसापासून त्यांनी फारकत घेतली. या ठिकाणी मी एक जुनी आठवण सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या दिवशी स्थापना झाली, सोनियाजीच्या राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून पवार साहेबांनी ती केली, त्या दिवशी जर विजयदादा आणि सुधाकरराव नाईक साहेब यांनी जर काँग्रेस सोडली नसती, वसंतदादाचा वारसा हा काँग्रेस बरोबर आहे आणि वसंतदादाचं घराणं हे काँग्रेस बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हा वारसा कुठेही राज्यामध्ये नाही. ह्या दोघांनी जर काँग्रेस सोडली नसती तर या राज्यामध्ये संपूर्ण चित्र वेगळं राहिलं असतं. आणि आज जे राज्य जातीयवाद्याच्या वाटचालीमध्ये आणि जातीयवाद्या शक्तीकडे गेलंय, ती परिस्थिती राहिली नसते. वसंतदादाचा वारसा हा दुभंगला, त्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस कमजोर झाली, यशवंतराव चव्हाणांची विचारधारा या राज्यामध्ये कमजोर झाली आणि वसंतदादा पाटलाची विचारधारा कमजोर झाली. आज बीजेपी नेमकं त्या ठिकाणी स्वतःला जोडू पाहतंय. ज्या पद्धतीनं काल रणजितदादाच्या पक्षप्रवेशाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं, मी एवढं समजू शकतो की रणजितदादा हा कर्तृत्वाने म्हणून त्याला प्रवेश दिला असं माननीय मुख्यमंत्री म्हणत असतील तर मी समजू शकतो. पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलंय ते मोहिते पाटील घराण्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि मोहिते पाटील घराण्याला कधीही भारतीय जनता पक्ष दुय्यम वागणूक देणार नाही, त्यांचा नेहमी सन्मान देईन. या ठिकाणी मोहिते पाटील घराण्याचा सन्मान म्हणजे हा शंकरराव मोहिते पाटलांचा सन्मान आहे, हा वसंतदादाच्या विचाराचा सन्मान आहे, हा यशवंतराव चव्हाणाच्या विचाराचा सन्मान आहे. आणि भारतीय जनता पक्ष जी विचारधारा त्यांची आहे ते कुणाचंही नेते म्हणून नाव समाजामध्ये सांगू शकत नाहीत. त्यांना ज्या ठिकाणी यावं लागलंय ते वसंतदादा बरोबर, शंकरराव मोहिते पाटला बरोबर, विठ्ठलराव विखे पाटला बरोबर. म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, ग्रामीण विकासाची जी नाळ आहे, ही नाळ फक्त काँग्रेसला समजली होती आणि त्या ठिकाणीच महाराष्ट्राला यावं लागल, हे या ठिकाणी अधोरेखित होतंय. हे या ठिकाणी आपण लक्षात ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मुख्यमंत्री याच मुद्द्यावर जे बोलले आहेत ना, देवेंद्र फडणवीस याच मुद्द्यावर जे बोलले आहेत ना, ते आता आपण बघूया. महाराष्ट्राचं राजकारण ज्या मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. पहिल्यांदा या महाराष्ट्राला ज्यांनी दिशा दिली ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील. या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला, एक वेगळी छाप उमटवली, ते विजयसिंहदादा मोहिते पाटील. आणि त्याच घराण्यातलं आज तिसरी पिढी म्हणून ते रणजितसिंहजी. आज त्यांच्या प्रवेशामुळे एक महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय क्षेत्रातलं मोठं घराणं हे भाजपसोबत जोडत आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. मला डॉक्टर संजय लाखे पाटील, मुख्यमंत्र्यांच्या याच मुद्द्याला छेडायचं आहे. मी तुमच्याकडे येतोय की महाराष्ट्राचं राजकारण शंकरराव मोहिते पाटलांच्या घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ही उपरती आहे की ही वस्तुस्थिती आहे? हा वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण साहेब आणि गांधीचा जो ग्रामीण महाराष्ट्राचा आणि गाव स्वयंपूर्ण बनवण्याचा आराखडा होता, त्याला भारतीय जनता पक्षानं नथुरामच्या विचारापासून घेतलेली फारकत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जोडण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी दिसतोय मला. आणि जी विचारधारा आहे त्यांची, ती विचारधारा या राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ग्रामीण विकासाचं आणि ग्रामीण विकासाचं नेतृत्वाचं नातं तुमच्याकडे नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल या राज्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी परत मी अंकुशदादाला विनंती करेल की जर हे झालं नसतं तर जातीयवादी शक्ती या राज्यामध्ये प्रभावी झाल्या नसत्या. काँग्रेसचा विचार, गांधीजीचा विचार, यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आणि वसंतदादाचा विचारच या महाराष्ट्रामध्ये राहिला असता आणि महाराष्ट्र जो आज भकास होत चाललाय तो झाला नसता. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि दुसरा एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो. मला आज आठवण येते वसंतराव भागवतांची. ज्या वसंतराव भागवतानं
या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा कार्यकर्ता जोडण्यासाठी पायी मिळेल त्या पद्धतीने या राज्यामध्ये दौरे केले. गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, आमचे शरद भाऊ कुलकर्णी असतील, अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एक कार्यकर्ता जोडायचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा कार्यकर्ता मोठा करायचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाच्या असलेल्या दादरच्या वसंत स्मृती भवनामध्ये काँग्रेसच्या विचाराच्या माणसाला प्रवेश द्यावा लागतो. हेच राज ठाकरे काल जे म्हणले होते की महाराष्ट्राचं भाजपचं नेतृत्व हे फुग्यासारखं फुगलेलं आहे, त्याला टाचणी लावलं का हा फुगा जाणार आहे. हा काही विकास नाहीये, हा फुगलेला फुगा आहे, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. ठीक आहे संजय लाखे पाटील, इतरांनाही बोलतं करायचं आणि मला पुन्हा अंकुशदादा काकडेंकडे जायचं आहे. अंकुशदादा, हे बघा, हे खूप सिंबॉलिक आहे. म्हणजे एकीकडे विखे पाटील घराण्याचा वारसदार सुजय विखे पाटील घेतलाय, उद्या राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा जातील. खरंच सांगतो, एक पत्रकार म्हणून माझी माहिती अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटलांवरती ज्या पद्धतीनं काँग्रेसमधून विरोधी पक्ष नेतेपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव येतोय आणि निवडणुकीत ते नगरमध्ये प्रचार करणार नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार सुद्धा दुखावले गेलेले आहेत. मला वाटत नाही की राधाकृष्ण विखे पाटील फार काळ काँग्रेसमध्ये राहतील. हा एक भाग. दुसरा भाग, जिथं मुख्यमंत्री म्हणतायत की शंकरराव मोहिते पाटलांच्या घराण्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही. हे जे दोन घराणे आहेत, विखे पाटील घराणं आणि मोहिते पाटील घराणं, या घराण्यांना आपलंसं करून भाजपनं कुठंतरी आपली दिशा ठरवलेली दिसते. ती म्हणजे ग्रामीण राजकारण आणि ग्रामीण भागातलं आपलं पायपोस पक्ष संघटना भाजपची ही वाढवायची असेल तर अशा घराण्यांच्या साथीनंच ती वाढवता येईल. कारण शहरी भागात भाजपला आव्हान देणारा आता पक्ष दिसत नाही, पण ग्रामीण भागात जो स्पेस आहे, जी जागा आहे, ती सुद्धा जर का व्यापायची असेल तर अशी जी मोठी प्रस्थापित घराणी आहे जी काँग्रेसची आहेत ती आपलीसी करावी लागेल. हे गणित किंवा हे समीकरण मुख्यमंत्र्यांना तरी कळलेलं दिसतंय. आशिष, संजय लाखेंनी माझ्या पहिल्या सेगमेंट मधला बोलण्याचा अर्थ नीट समजून घेतला नाही. हो, माझा सांगण्याचा उद्देश असा होता की ज्या वेळेला ज्या पक्षामुळे आपण मोठे झालो तो पक्ष जर का अडचणीमध्ये येत असेल तर त्या पक्षाला मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. ही वसंतदादांनी त्यावेळेला भूमिका घेतली. ते ज्या वेळेला राज्यपाल होते त्यावेळेला राज्यपाल पदाच्या वेळेला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कमकुवत होत चालला होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जेव्हा माझं घर जळतंय त्यावेळेला मी शांत बसून राहणार नाही, मी पुन्हा राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन पुन्हा सक्रिय राजकारणामध्ये येऊन माझा पक्ष कसा वाढेल अशी भूमिका वसंतदादांनी घेतली. आज नेमकी त्याच्या विरुद्ध आज दोन्ही काँग्रेस पक्ष थोडेसे अडचणीमध्ये असताना त्यांना ताकद देण्याच्या ऐवजी विजयदादा आणि रणजित मोहिते पाटील या दोघांनी पळपुटेपणा केलाय, हे मला सांगण्याचा उद्देश होता. आज विजयदादा कालपर्यंत आमच्याकडे होते, ते आज तिकडे गेले म्हणून लगेच ते फार वाईट झालेत किंवा त्यांनी काहीच केलं नाही असं मी म्हणणार नाही. परंतु मोहिते कुटुंबियांची सोलापूरमध्ये काय ताकद होती आहे हे 23 मेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 23 मेला ज्या वेळेला लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण जनता ही कोणाच्या पाठीमागे आहे याचा निकाल लागेल. त्यामुळे आज त्यांच्यावरती ते आम्हाला सोडून गेले म्हणून त्यांच्यावरती टीका करणं मला इष्ट वाटत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत कांता विखे पाटलांच्या बाबतीमध्ये हा बोला. जरूर कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे असतील, बाळासाहेब विखे, हा अंकुश काकडे बोला. पद्मश्री विखे पाटील असतील, बाळासाहेब विखे पाटील असतील, यांनी सहकाराचं जाळं निश्चितच नगर जिल्ह्यामध्ये वाढवलं. देशातला पहिला सहकारी साखर कारखाना खरं म्हणलं तर माळीनगरचा आहे, परंतु सहकारी तत्वावरती सुरू झालेला पद्मश्री विखे पाटलांचा कारखाना होता. त्यांनी सहकारामध्ये जाळं वाढवलं हे निश्चित आहे. परंतु ते वाढवत असताना काँग्रेस पक्षाची मदत ही केवळ आपल्या कुटुंबियांना कशी होईल आणि एकदा आपलं कुटुंब मोठं झाल्यानंतर ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना बाजूला कसं केलं जाईल हे आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे.
त्यांची काँग्रेसवरची निष्ठा आपण बाळासाहेब विखे पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, राधाकृष्णनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये आले आणि आता पुन्हा तो प्रवाह पुन्हा सेना भाजपकडे चाललेला आहे. त्याच्यामध्ये मला त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल फार विशेष काही वाटत नाही. आज सुद्धा व्हॉट्सअपवरती किंवा काही ठिकाणी पाहायला मिळते की मी नगर जिल्ह्यामध्ये प्रचाराला जाणार नाही असं म्हणणारे राधाकृष्ण विखे पाटील श्रीगोंद्यामध्ये काही ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्या ठिकाणी दिसत आहेत. आता त्या ठिकाणी तुम्हाला जर का आघाडीचा किंवा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही तर त्या ठिकाणी काही लोकांकडे चहा पाण्यासाठी तुम्ही जाताय? अगदी बरोबर आहे. देखील जर त्यांना विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे काय आहे हे देखील मला समजू शकत नाही. ठीक आहे, हेच उत्तर आपण कांताताई नलावडे यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर कांता नलावडे, हे बघा पुन्हा तोच प्रश्न आहे की घराणेशाहीला आपण नावं ठेवत होतो, आता दोन असे घराणे आपण निवडलेली आहेत की जिथं मुख्यमंत्री कबुली देत आहेत की आजच्या म्हणजे मोहिते पाटलांच्या घराण्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही. कुठं चाललाय भाजपचा संघाचा जनसंघाचा विचार आणि निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचं काय? आशिषजी, मला असं वाटतं की मला सांगितलं होतं की आज आपण परिवारवाद म्हणजे सर्व पक्षातला याच्यावर आपल्याला बोलायचंय, परंतु आज मी एकूण पाहते तर फक्त राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील नाही, पुढे वेगवेगळी घराणी येत आहेत. ऐका, लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट फर्स्ट म्हणून मोहिते पाटील आणि विखे पाटील पुढची घराणी आहेत की. पण ऐका आशिषजी, आता तुम्ही आता अंकुश काकडे बोलले, म्हणजे अंकुश काकडेनी विजयसिंह मोहिते पाटील आणि म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या बद्दल, कारण त्यांच्या पक्षातले ते नेते होते, ते बोलले इथे या ठिकाणी. पण आम्ही म्हणजे ते त्यांचे नातू आहेत किंवा विजयसिंह मोहिते पाटलांचा तो मुलगा आहे म्हणून रणजितला घेतलंय असं नाही. मुळात जर आपण पाहिलं, रणजितसिंह मोहिते पाटील हे सक्रिय होते, ते राज्यसभेवर होते, त्यांचे युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते, ते विधान परिषदेवर होते, ते आधी विधान परिषद मग राज्यसभा. परंतु गेली 10 वर्ष रणजितसिंह मोहिते पाटलांसारखा तरुण म्हणजे तडफदार मुलगा ज्याने युवा मोर्चाचं चांगलं काम केलं होतं, त्याला 10 वर्ष राष्ट्रवादीनी किंवा शरद पवारांनी बाजूला का ठेवलं? त्याला म्हणजे कुठल्याच राजकारणामध्ये त्याला सहभागी का नाही केलं? त्याचं उत्तर अंकुश काकांनी द्यावं. नंबर 1. आता विजयसिंह मोहिते पाटील पक्षात येतील नाही येतील तो पुढचा भाग आहे, परंतु आम्ही त्यांचा मुलगा म्हणून त्यांना घेतला असं आहे का? रणजितसिंह मोहिते पाटलांचं आमच्या सर्व नेत्यांबरोबर म्हणजे ते विधान परिषदेवर असल्यापासूनचे आमचे सगळ्यांशी त्यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी आम्ही वंशपरिवारवाद म्हणून आमच्या पक्षात बघा, म्हणजे त्या पक्षातले वंशपरिवारवाद जो चाललाय किंवा राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय आमच्याकडे आला. आता सुजय विखे पाटील आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील किंवा त्यांचे वडील कसे शिवसेनेमध्ये होते आणि दोघेही मंत्री होते. आता हे ठीक आहे, परंतु सुजय विखे पाटील हा सुद्धा म्हणजे गेले अनेक वर्ष गिरीश महाजनांबरोबर त्याची मैत्री आहे आणि तो आमच्या म्हणजे साहित्यामध्ये. ताई हे जे उत्तर आहे ना, असं आहे. एक मिनिट, संजय लाखे पाटील प्लीज मला बोलू द्या. ऐका, बघा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती राष्ट्रवादीनं अन्याय केला, सुजय विखे पाटील यांच्यावर काँग्रेसनं अन्याय केला असेल ना, त्या पक्षाची ती भानगड आहे. तुम्ही यांना जवळ का करता ते सांगा. नाही, पण त्रास का होतोय सगळ्यांना? आम्ही त्यांना घेतलं तर ऐका, तुम्हाला सांगते की राष्ट्रवादी आता हे सांगतात विजयसिंह मोहिते पाटलांना मान्य आहे, राष्ट्रवादीने सगळं दिलं, उपमुख्यमंत्री पद दिलं, त्यांना खासदार केलं किंवा त्यांना मंत्री म्हणजे केलं, हे सगळं मान्य आहे मला. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या वेळेला की मग त्यांना जर त्यांचं प्राधान्याने जर नाव घेतलं असतं की पाड्यामध्ये यावेळीही विजयसिंह मोहिते पाटीलच लढतील तर हा प्रश्नच आला नसता. रणजितसिंह पाटील आमच्याकडे आलेच नसते. आता मी तुम्हाला सांगते, मी ही ग्रामीण भागात फिरते, मी त्या अकलूज भागात आणि सांगोला भागात मी फिरलेले आहे. आमचे कार्यकर्ते नाही, शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी सांगतात की या ठिकाणी ताई कुठली पार्टी नाही, विजयदादा म्हणजे आमची पार्टी. म्हणजे सर्व पक्षीय कार्यकर्ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर बोलत असतील आणि ते कार्यकर्ते जर नाराज झाले की म्हणजे काही ठिकाणी कार्यकर्ते बोललेले, तुम्हाला सांगते आशिषजी की पवार साहेबांबद्दल आदर आहे, त्यांनी जरूर पंतप्रधान व्हावं, आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रातला एक जण म्हणजे त्या ठिकाणी आमचा
मराठा तिथे किंवा मराठी माणूस पंतप्रधान होतोय, परंतु विजयदादांचं तिकीट कापून इथे पवार साहेबांनी लढू नये ही कार्यकर्त्यांचीच म्हणजे मनापासून इच्छा होती. त्यांनीच उठाव केला, पलटणला केला, अकलूजला केला, सांगोल्याला केला. म्हणजे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या याच्यातून जर का रणजितसिंह पाटील आमच्याकडे आले तर मला काय त्याच्यामध्ये वावगं वाटत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हाच विचारसरणीतला फरक आहे. मुख्यमंत्र्यांना वावगं वाटत नाहीये, डॉक्टर कांता नलावडेंना वावगं वाटत नाहीये, प्रदेशाध्यक्ष भाजपचे रावसाहेब दानवे त्यांना वावगं वाटत नाहीये. आणि हे वावगे पण काय अंकुश दादा बघा, भाजपला काही वावगं वाटत नाहीये. तुम्ही रणजितसिंह मोहिते पाटलांवर अन्याय केला, एवढा तरुण तडफदार नेता तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावर अन्याय केला असं त्या म्हणतायत. तुम्ही त्यांना काय काय पदं दिली ते तुम्ही तुमच्या उत्तरात सांगा. त्याचबरोबर सध्याचे जे विद्यमान खासदार आहात विजयदादा मोहिते पाटील, त्यांचं तिकीट कापायला निघालाय, त्याचा राग आलाय भाजपला. सुजय विखे पाटलांच्याही बाबतीत एवढा तरुण तडफदार शिकल्या सवरलेला डॉक्टर मुलगा, त्याला उमेदवारी देण्याऐवजी तुम्ही त्याचं तिकीट कापताय, त्यांना राग आलेला आहे. वेगळ्या वळणावर चर्चा नेत आहे. भाजपला राग आलेला नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटलं. हो, मग तुम्ही ते करेक्शन करताय ना. प्रश्न येत नाही. सत्ताधारी म्हणून भाजप करेक्शन करताय, न्याय देत आहे त्यांना, असं मी त्यांना सांगतो. कांताताई, या मुलांना भाजप न्याय देत आहे. आशिष बोला अंकुशजी बोला. आशिष, कांताताईंना मी एक सांगू इच्छितो, काल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं नेमकं त्याच्या विरोधामध्ये कांताताई आज या ठिकाणी बोलतायत. त्या म्हणतायत की आम्ही त्या घराण्याला जवळ करत नाही, तर त्या रणजित दादांमध्ये आम्हाला स्पार्क दिसला, सुजयमध्ये आम्हाला स्पार्क दिसला म्हणून आम्ही त्यांना जवळ करतोय. असं नाही. आणि आमच्या पक्षामध्ये काय चाललंय हे कांताताईंना कोणी सांगितलं? शरद पवारांनी उभं राहावं ही पहिली सूचना विजयसिंह मोहिते पाटलांनी बारामती हॉस्टेलवरती केली. त्यावेळेला रणजितसिंह मोहिते पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, आमचे जिल्ह्यातील इतर नेते देखील उपस्थित होते. आणि दादांनी आग्रह केला की साहेब तुम्हीच उभं राहा, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर काय बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही लोकसभेमध्ये असणं हे महत्वाचं आहे. आणि ते झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेला पवार साहेबांनी एका घरात 3 उमेदवार नको म्हणून माघार घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आमच्या पक्षाचं तिकीट मोहिते कुटुंबियांच्याच घरामध्ये जाणार होतं. तशा प्रकारची बोलणी देखील झालेली होती. परंतु मोहिते कुटुंबियांच्या आमच्या पक्षाकडनं काही अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा आम्ही काही पूर्ण करू शकत नव्हतो. ज्या भारतीय जनता पक्षाला त्या अपेक्षा पूर्ण करणं सहज शक्य होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी तो तिकडचा जाण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तर त्याच्यामध्ये तसूभरी काही चुकीचं नाही. आणि दुसरी गोष्ट, काल आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं किंवा रणजितसिंह मोहिते पाटलांनी देखील सांगितलं की गेली अनेक वर्ष या मंडळींचा आमचा संपर्क होता, यांनी अनेक कामामध्ये आम्हाला मदत केली. आज राधाकृष्ण विखे पाटील हे तर मुख्यमंत्र्यांचे त्यांचे संबंध किती आहेत हे तू राजकारण पाहतो, मुंबईचं विधानसभेचं सगळं समालोचन करतं, तुला माहिती आहे. त्याच्यामुळे हे कशा पद्धतीने त्यांचे संबंध होते हे माहिती आहे. म्हणजे राहायचं या पक्षामध्ये, या पक्षाचं विरोधी पक्षनेतेपद म्हणून भूषवायचं आणि प्रत्यक्षामध्ये मैत्री मात्र त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी करायची, अशा प्रकारच्या घटना तुम्ही पाहिलेल्या आहेत. यांनी देखील काल आज रणजितने देखील सांगितलं की आम्हाला पाण्याच्या प्रश्नावरती गिरीश महाजनांनी जेवढी मदत केली तेवढी इतर कोणी केली नाही. अहो तुमच्याकडे मंत्रीपद होतं, तुमच्याकडे खासदार पद होतं, तुम्ही आमदार होतात, तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा तुम्ही करू शकला नाहीत. केला असता तर ते झालं असतं, पण तुम्ही खुशाल सांगतात की आमच्या पूर्वीच्या पक्षाच्या माणसांमध्ये इच्छाशक्ती नव्हती. हे दुर्दैव आहे. माझं म्हणणं ठीक आहे, राजकारणामध्ये मला हा पक्ष पटला नाही, यांनी मला संधी दिली नाही, मी दुसऱ्या पक्षामध्ये जातो, तिथं मला संधी मिळेल. पण जुन्या पक्षावरती किंवा जुन्या नेत्यांवरती काहीतरी अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप करणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाहीत. प्रत्येकाने त्याचा विचार करायला हवा. ठीक आहे. संजय लाखे पाटील, ऐका, आता दादांच्या उत्तराचा शेवटचा भाग जो आहे, राधाकृष्ण विखे पाटील ते काहीच चुकीचं बोलले नाहीत, मी साक्षीदारच आहे. किंबहुना विधिमंडळ वार्तांकन विशेषतः अधिवेशनाच्या काळात करणारे जेवढे म्हणून जे फील्ड रिपोर्टर्स आहेत की जे खरंच सक्रिय असतात, म्हणजे केवळ सभागृहामध्ये काय कामकाज चालतं याची बातमीदारी तर करावीच लागते, पण
लॉबीमध्ये काय चालतं, मुख्यमंत्र्यांच्या दालनात काय चालतं, अध्यक्षांच्या दालनात काय चालतं, सभापतींच्या दालनात काय चालतं, इकडं सुद्धा कानोसा घेऊन बातमीदारी करावी लागते. तेव्हा कुठं एका हाडाच्या पत्रकाराला बातम्या मिळत असतात. आणि त्या मिळत असताना काही वेळा बातम्या देण्याची इच्छा होते, काही वेळा तो सोर्स असतो किंवा तुम्ही बघता पण ती मांडायची कशी या विवंचनेत असतो. काही वेळा वेगवेगळी कंपल्शन असतात. पण जे आता अंकुश दादा म्हणाले ते काही चुकीचं नाहीये. राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप बरोबरचा जो घरोबा आहे तो माहीत असताना सुद्धा विरोधी पक्षनेतेपद त्यांचं टिकवून ठेवलं. कालही त्यांनी, मी विनंती करतो पीसीआरला विंडोज दाखवा, कालही संजय लाखे पाटील कालही त्यांनी आपला राजीनामा हा राहुल गांधी पक्षाच्या हायकमांड तुमच्या यांच्याकडे दिला अशी बातमी प्रदेश कार्यालयातून आलेली आहे, दिल्लीच्या मुख्यालयातून दिल्लीत आलेली आहे. असं असताना सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा का घेतला जात नाही, हा प्रश्न का गैरलागू होतोय? यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आता हा विषय विनाकारण माझा आणि काकडे साहेबाचा सातत्यानं होत चाललाय, पण होत चाललाय त्याला आता पर्याय नाहीये. कारण त्यांनी त्या विनाकारण काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे मुद्दे ते या ठिकाणी उपस्थित करतायत. मी त्यांना प्रश्न विचारला होता, संजय लाखे पाटील काहीतरी तुमचं टॅक्टिकल एरर होत आहे, दोघांमध्ये भांडण लावायचा माझा उद्देश नाही. राधाकृष्ण विखे पाटील हे एकटेच मुख्यमंत्र्याकडे जात येतं का आणि इतर नेते जात नाहीत का? किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, हे त्यांच्याकडे काम करायला जात नव्हते का? जनतेच्या प्रश्नासाठी काम करायला जावंच लागतं. आजही कायदेशीर दृष्ट्या राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसने त्यांच्यावर आणखीन कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आणि त्यांच्या मुलांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये मी आता काय केलं पाहिजे हे त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं काँग्रेसचे जे नेते आहेत आदरणीय राहुलजी गांधी यांच्या समोर त्यांनी पूर्ण भूमिका मांडलेली आहे. आणि मला खात्री आहे की राहुलजी यावर विचार करून निर्णय देतील आणि जो निर्णय राहुलजी देतील तो निर्णय महाराष्ट्रातील काँग्रेसचे सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील स्वीकारतील. पण तो आतापर्यंत जोपर्यंत आपण या ठिकाणी बोलतोय, राधाकृष्ण विखे पाटील हे अधिकृतरित्या काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आहेत. आणि अडचण अशी आहे की आज ज्या ठिकाणी अहमदनगरला राष्ट्रवादीनं तिकीट दिलंय, त्यांनी कालच्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय केलं होतं? त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर त्या ठिकाणी त्या प्रश्नावरती मला अंकुश दादाला छेडायचं आहे. हे आपण या प्रश्नावरती माझा अंकुश दादांशी सविस्तर बोलणं झालेलं होतं. दादाला मी मला तो प्रश्न त्यांना विचारायचा ब्रेक नंतर मला ब्रेक घ्यायचा. संजय लाखे पाटील एक मिनिट ऐका, मला ब्रेक घ्यायचा. ऐका, तुम्ही ऐका ना, तुम्ही सगळे मुद्दे एकदा सांगता, चर्चा एका ठिकाणी भरकटते. ऐका, प्रश्न तो महत्वाचा आहे आणि त्याला सविस्तर वेळ हवाय आणि त्यावरती आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत. पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. संजय लाखे पाटील जसं म्हणाले की सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसनं नगरच्या मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादीकडे केली होती. राष्ट्रवादीनं तो मतदारसंघ काँग्रेसला सोडला नाही. राहुल गांधींनी शेवटी सांगितलं राधाकृष्ण विखे पाटलांना की वेळ प्रसंगी सुजय विखे पाटलांना तुम्ही राष्ट्रवादीचं तिकीट द्या, त्यांना सांगा. तसेही प्रयत्न झाले. मला एकच प्रश्न पडतो, हु इज सुजय विखे पाटील? त्यांच्याशिवाय लायक उमेदवार नाहीये नगरमध्ये आणि त्यांच्यासाठीच तो मतदारसंघ आला पाहिजे. आणि तुम्ही मतदारांवर का लादताय? जर का त्यांच्या क्षमता असेल तर सुजय विखे पाटील निवडून येतील. प्रश्न असा आहे ना की घराणेशाहीचं स्तोम महाराष्ट्रामध्ये इतकं माजलेलं आहे की त्यामुळं सर्वसामान्य जे कार्यकर्ते नेते बनू पाहत आहेत, ज्यांच्यामध्ये काही चुणूक आहे, अशी लोक सुद्धा मग राजकारणाला घाबरतात. आणि जो सामान्य मतदार आहे ना, त्याचा राजकारणाविषयीचा एक वेगळाच त्याचं भूमिका बनते, मत बनतं. तर हे कुठेतरी आता बदलायला हवं. त्यासाठीच ही चर्चा आहे. आपण ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा जो मुद्दा आता छेडला होता संजय लाखे पाटील यांनी, त्या मुद्द्यावरती कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. घराणेशाहीचा विषय आहे. आम्ही जातोय पुण्याला भाऊसाहेब आजवे यांच्याकडे. तरुण राजकीय विश्लेषक आहेत.
आणि ज्या भागातून येतात तो सगळा पट्टा हा घराण्यांचाच आहे. भाऊसाहेब, प्रश्न असा आहे ना की घराणेशाही राजकारणातली ती आहेच ना, म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण त्यावरती उभं राहिलेलं आहे, कोणी ते नाकारत नाही. आणि सहकारातून राजकारण जर का पसरलं असेल, वाढलं असेल, तर घराणेशाही काय अपवाद नाही. किंवा जी प्रस्थापित घराणे आहेत त्यांची एक विचारसरणी होती, त्या विचारसरणीला धरूनच सगळे काँग्रेसमय झाले, काही समाजवादी झाले. आणि मग पुढे जशी काँग्रेस वाढत गेली तसे तशा घराण्यांमध्येही त्यांच्या लौकिकामध्ये, त्यांच्या पसारामध्ये वाढ झाली. वारसदार सुद्धा बाकी सगळं सोडून राजकारण त्यांनी कायम ठेवलं, तेही राजकारणात पुढे गेले. घराणेशाहीला तशी महाराष्ट्रातली टीका नाही, नेतृत्व त्या घराणेशाहीचं जे आहे. मला एक साधा प्रश्न लोकांनी, अनेकांनी आज SMS व्हॉट्सअप करून विचारलेला आहे की असं का होतं की खासदारकी असेल, आमदारकी असेल, घराण्यांचाच विचार हा उमेदवारीसाठी केला जातो. इलेक्टिव्ह मेरिट किंवा निवडून येण्याची क्षमता या घराण्यांमध्येच का आहे, आणि पक्ष सुद्धा असं का म्हणतो की या घराण्यांशिवाय आमचा पक्ष त्या त्या भागात त्या त्या ठिकाणी चालणार नाही. ही घराणेशाही अपरिहार्यता बनलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची. आशिषजी, महाराष्ट्रच नव्हे, भारत नव्हे, तर अगदी दक्षिण आशियामध्येच घराणेशाही हे एक वास्तव आहे, हे टाळता येत नाही. आणि लोकांची मानसिकताही कमी अधिक प्रमाणात आपण जर पाहिली, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, तर ती घराणेशाहीला पूरक अशीच आपल्याला दिसते. आता जो मुद्दा आहे की घराणेशाही किंवा घराण्यातून येणारी जी व्यक्ती आहे तिला तिकीट का दिलं जातं, त्यामागचं कारण असं आहे की निवडणुका जर जिंकायच्या असतील तर त्यासाठी दोन गोष्टी ह्या अत्यंत आवश्यक आहेत, त्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत. त्यातली एक गोष्ट म्हणजे तुमचा जनसंपर्क किती आहे, तुमच्या मागे लोक किती आहेत, आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचं अर्थकारण किंवा तुमची आर्थिक ताकद किती आहे. त्यामुळे घराण्यांकडे जर आपण पाहिलं, जी 2-2, 3-3 पिढ्या किंवा काही ठिकाणी अगदी 4 पिढ्या असणाऱ्या आहेत, यांच्याकडे या सर्वांमध्ये एक कॉमन फॅक्टर दिसतो. तो कॉमन फॅक्टर काय आहे, तर यांच्याकडे साखर कारखाने आहेत, पूर्वी यांच्याकडे सूत गिरण्या होत्या, अजूनही काही प्रमाणामध्ये आहेत. यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत, यांच्याकडे दुधाच्या आणि अशा प्रकारच्या ज्या आहेत संस्था आहेत, आणि या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचं जाळं निर्माण झालेलं असतं. आणि त्यामुळे आज कोणत्याही अशा घराण्याकडे आपण जर पाहिलं तर 25,000 ते 50,000 इतकं जे मतदान आहे ते मतदान ते गृहीत धरतात, कारण इतकी लोक त्यांच्या संस्था ज्या आहेत त्या माध्यमातून जोडलेले असतात. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की संस्थात्मक आणि बाकीचे जे उद्योग आहेत यांचा इतका मोठा व्याप या घराण्यांचा असतो की त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये सर्वाधिक पैसा खर्च करण्याची जी क्षमता आहे ती या घराण्यांमध्येच असते. आणि म्हणून या दोन कारणांमुळे घराणेशाही जी आहे ती आपल्याकडे अपरिहार्य झालेली दिसून येते. यावरती आशिषजी एक जो मुद्दा आहे ज्याच्याविषयी राज्यशास्त्रज्ञ सातत्याने चर्चा करत असतात की यावर मात कशी करता येईल, तर त्यावरचा एक उपाय जो आहे तो म्हणजे राज्यानं निवडणुका जो आहे त्यांचा खर्च करणं, म्हणजे स्टेट कडून होणं. वैयक्तिक खर्चातून तुमचा जर होत नसेल तर अशा वेळी मात्र इतर जे उमेदवार आहेत किंवा इतर जी लोक आहेत ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्यांच्यामध्ये जाण आहे आणि जे उत्तम प्रकारे प्रशासन करू शकतात त्यांना ती संधी मिळेल. याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट अशी जी आवर्जून मी इथे सांगतो ती अशी आहे की भाजप सारखा जो पक्ष आहे, जो पक्ष कायम घराणेशाही आणि या गोष्टीवर ते टीका करत असतो, त्या पक्षाची दांभिकता आणि सत्तापिपासूपणा जो आहे तो या निमित्तानं उघड झालेला आहे. केवळ 2 नव्हे तर 3 महत्वाची घराणी आता भाजपला जॉईन झाली. एक विखे पाटील आहे, एक मोहिते पाटील आहे, आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव हे देखील भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्या अर्थाने खरं जर आपण पाहिलं तर हे असं का होतंय, तर यामागचं मुख्य जे कारण आहे सध्याच्या राजकारणामध्ये ते देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतः हे घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे घराणे जर आकर्षित होत असतील तर त्याविषयी आश्चर्य नाही. देवेंद्र फडणवीस हे पक्षांतर्गत आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद वाढवत आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्हे तर अगदी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अशी जी नवीन लोक आहेत त्यांना ते आपल्या पक्षामध्ये जॉईन करताना दिसून येत आहेत. आणि अर्थात या घराण्यांना आता सत्ता केंद्र हे भाजप असल्यामुळे ते त्याकडे आकर्षित होत आहेत. त्याच्यामुळे भाजप दुर्बल आहे आणि म्हणून ही घराणी तिकडे जातील, त्याच्या आधारे भाजप जिंकणार आहे, ही चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. भाजप हे मजबूत अवस्थेमध्ये आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की शहरी भागांमध्ये तर भाजपला अपील आहेच आहे, पण ग्रामीण भागामध्ये त्यांना आपली संघटनात्मक ताकद जी आहे ती वाढवायची आहे, आणि ती ही घराणी फोडल्याशिवाय वाढू शकत नाही हे भाजपलाही कळलंय. आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या ज्या लॉंग टर्म आकांक्षा आहेत ह्याही त्या ठिकाणी आहेत, आणि या सर्व गोष्टींमुळे हे जे प्रकार आहेत ते आपल्याला सध्या दिसून येत आहेत. अगदी बरोबर आहे कांताताई. मला या निमित्तानं या
हा प्रश्न विचारायचा आहे की जी प्रस्थापित घराणी आहेत त्यांच्या वारसदारांना घेऊन ही घराणेशाही फोडण्याचं कामही होत आहे. म्हणजे ग्रामीण पातळीवरती घराणेशाहीच्या विश्वासार्हतेवरती जर का प्रश्नचिन्ह उभे झाले या निमित्तानं तर त्याचा फायदा उद्या भाजपलाच होणार आहे. त्या दृष्टीनं सुद्धा याकडे बघितलं पाहिजे. हे जे इनकमिंग आहे वारसदारांचं त्याकडे. आशिषजी, आपण जर म्हणजे गेल्या एक 25-30 वर्षाचं राजकारण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी ही फार नगण्य होती. हे आपल्या सर्वांना कल्पना आहे, हे अभ्यासक सुद्धा सांगतील. आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे शहरी लोकांचा पक्ष आणि शहरी मतदारांचा पक्ष असं म्हणजे ही संकल्पना किंवा आतापर्यंत हे चालत आलं होतं. आता ग्रामीण क्षेत्रातून पश्चिम महाराष्ट्राचा हा आता मी बोलते या ठिकाणी, कारण आपण सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे दोघे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत आणि त्याच्यावर आपण चर्चा करतोय म्हणून मी पश्चिम महाराष्ट्रापुरतं आणि मदन भोसले पण. आणि साहजिकच आहे की खरं म्हणजे जे अभ्यासक आहेत, हो मी बोलते ना, परंतु अभ्यासक जे आहेत आपले पुण्याचे त्यांनी खरं प्रॉडक्ट म्हणायला नको होतं देवेंद्र फडणवीसांना. ठीक आहे, त्यांचे वडील आमदार होते, नंतर ते नगरसेवक झाले आणि आमदार झाले, पण प्रॉडक्ट हा शब्द बरोबर म्हणजे मला वाटत नाही ते काय नवा जमान्याचे विश्लेषक आहेत त्यामुळे बोली भाषेत बोलतात. आम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे पक्ष वाढवण्याचं काम करतोय, नाही हरकत नाही, म्हणजे मी सांगते पण म्हणजे पक्ष वाढवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. आणि अनायसे जर आपण पाहिलं, आता सुरुवातच जर आपण केली तर म्हणजे सातारा की प्रतापराव भोसल्यांचा मुलगा मदन भोसलेजी हे आता आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेत. आता त्यांचेही सहकारी साखर कारखाने आहेत हे आपल्याला कल्पना आहे. परंतु मदन भोसले मागच्या 14 पासूनच म्हणजे त्यांची म्हणजे प्रतापरावांची सुद्धा इच्छा होती की मदनजींनी 4थ्याला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभं राहावं. आता म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं असेल की काँग्रेस पक्ष हा म्हणजे तसा विकलांग अवस्थेत आहे. मग अशा वेळेला जर आपल्या मुलगा म्हणजे जर पुढे यावा असं वाटत असेल किंवा म्हणजे सहकार क्षेत्र आहे, त्याच्या संस्था आहेत, तर मग त्यांची ती इच्छा होती. परंतु मदनदादांनी त्यावेळेला निर्णय घेतला नाही. आता मदनदादा आलेत, परंतु मदनदादा आता आलेले आहेत, पण ते काय लोकसभा लढवण्यासाठी आलेत का? नाही, कारण सातारा लोकसभा एकतर भारतीय जनता पार्टीकडे नाहीये, शिवसेनेकडे आहे. आणि त्यांची जे काही प्रश्न असतील किंवा मदत असेल, बघा ज्या वेळेला सरकार कुठल्याही पक्षाचं आलं तरी विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा म्हणजे विरोधी पक्ष नेते असतील तर त्यांची ही कामं करायलाच पाहिजेत ना, कारण तुम्ही एका पक्षाचे बांधील नसता म्हणजे मंत्री झाल्यानंतर त्यांची ही कामं करावी लागतात. आणि मदनदादांना अनेक म्हणजे सुभाष बापू आमचे आहेत, सुभाष देशमुखांनी मदत केली असेल, चंद्रकांत दादांनी मदत केली असेल, आणि तेव्हा कुठे त्यांना यावेळेला असं वाटलं असेल की नाही आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला हरकत नाही, त्यांनी ह्यांनी केला त्यांच्या ह्याच्यासाठी. परंतु आमचं काय चुकलं का? सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी तशी प्राधान्याने आपल्याला कुठेही दिसत नव्हती. कारण मी बारामतीला 2009ला लोकसभा लढले तर त्यावेळेला माझ्यावर दुसरी कुठली टीका झाली नाही आशिषजी, कुठलीच नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीवरच टीका केली. माझ्या बाबतीमध्ये त्यांचा एकच की यांना सहकार क्षेत्रातलं काय कळतं का, यांच्याकडे सहकारच नाहीये, म्हणजे ही टीका झाली होती आणि ही मला मान्य आहे. पण मग जर आम्ही आता प्रयत्न केला की जर आमचा पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, ग्रामीण भागातही वाढवायचा आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये असलेले हे जे सगळे म्हणजे प्रथितयश नेते आहेत आणि त्या पक्षामध्ये त्यांचं जर मन रमत नसेल आणि त्यांचा कल आमच्याकडे असेल तर आम्ही त्या याने मदनजींना सुद्धा आम्ही घेतलेले. आता त्यांनी सांगितलं पाटील साहेबांनी की बघा कारखान्याचे म्हणजे जे तिथे सदस्य असतात त्यांचे किंवा ते सगळे हे त्यांचे मतदार असतात. आपला कारखानदार कोण आहे त्याच्यावर त्यांची सगळी ते मतं अवलंबून असतात. आणि हा सुद्धा एक फायदा आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये पक्ष वाढवण्यासाठी, म्हणून मदनदादांना आम्ही घेतलं. आता रणजितसिंह मोहिते पाटलांचं जर आपण पाहिलं की अंकुश काकडेंना वाईट वाटलं, मी असं म्हटलं, परंतु ठीक आहे ना, तुम्ही त्यांना राज्यसभा दिली होती, विधान परिषदही दिली होती, युवा मोर्चाचं अध्यक्षही केलं होतं, पण राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर त्यांना तुम्ही का थांबवलं 10 वर्ष?
आणि त्यांनी त्याचा राग अन्याय आलाय केला म्हणून तुम्हाला. आम्ही घेतला असंही मला या ठिकाणी सांगायचं नाही. परंतु आपण आपल्या कार्यकर्त्यांकडे नेत्यांकडे दुर्लक्ष करतो म्हणून ते दुसऱ्या पक्षाकडे पण ओढतो. ताई, त्याचा यामध्ये ओढा असतो का? भाजपच्या निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांकडे जरी भारतीय तुमचं दुर्लक्ष जनता होतं, पार्टी त्याचं आणि काय? शिवसेनेचं सरकार असलं तरी दोन्ही पक्षाच्या त्यांना तर इतक्या वर्षानंतर सत्ता दिसलेली आहे, त्यातल्या कार्यकर्त्यांना असं वाटत नाही आपण पण नेते झालं पाहिजे. त्यांच्याकडे भाजपचं दुर्लक्ष काय होतंय? नाही, परंतु अशी जी इतर पक्षांच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सामान्य कार्यकर्त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याची गुणवत्ता, आता मी माझंच उदाहरण सांगते हो, मी एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी, परंतु मी विधान परिषदेवर गेले, समाज कल्याण सल्लागार बोर्डाची मी अध्यक्ष झाले, मुंबई महिला मोर्चाची 2 टर्म अध्यक्ष, मुंबई बीजेपीची महामंत्री आतापर्यंत कधी कोणी बाई झाली नाही किंवा नंतरही नाही, परंतु मला केलं, माझा गुणवत्ता अभ्यास असेल, प्रदेशामध्ये सगळी मला पदं दिली आणि मला राष्ट्रीय सचिव केलं कुशाभाऊ ठाकरे यांनी पाहिलं की ही मुलगी प्रवास करते, अभ्यास करते. माझा काही वंश परिवार असं नाहीये, परंतु मला हे इथपर्यंत म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षामध्ये वाव आहे, म्हणजे संघटनेत वाव आहे, संघटनेत वाव आहे. मी भारतीय जनता पक्षाचं सांगते. तुम्ही जर पाहिलं तर वंशवाद संघटनेत पण मला विधान परिषद दिली ना हो, म्हणजे राजकारण मला त्यांनी इलेक्टिव्ह विधान परिषदेत निवडून आणलं त्यांनी मला. 2009ला मला लोकसभा निवडणूक बारामतीमध्ये शेवटच्या क्षणी का होईना परंतु माझ्यावर विश्वास दाखवला. त्या ठिकाणी एका सामान्य महिलेला ठीक आहे आपल्यासोबत अभयकुमार देशमुख सुद्धा आहे. अभय, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि तुझ्यापासूनच मी आटोपत घेतोय. हे बघ, माढा मतदारसंघ आहे, नगर मतदारसंघ आहे, तिथूनच ठिणगी पडली, सुजय विखे पाटील गेलेत, आता रणजितसिंह मोहिते पाटील गेले, भाजपचे दोघेही उमेदवार असतील हे स्पष्ट झालेलं आहे. मला आता हा प्रश्न पडलेला आहे की ज्या गटातटाच्या राजकारणामुळं त्यांच्या आधीच्या पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाला असं जे भाजपला आता वाटतंय आणि भाजप उपरती म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते, तुला असं वाटतं की त्यांच्यासाठी आता एकदम ही पुढची निवडणूक म्हणजे केकवॉक आहे, ते भाजपचे उमेदवार झाले म्हणून सहज निवडून येतील? ज्या पद्धतीनं हे राजकारण ह्या गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे, गटातटांच्या राजकारणाबरोबर नात्यागोत्यांचं राजकारण सुद्धा या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये पुत्रप्रेम समोर आलेलं आहे आणि म्हाडा असेल किंवा अहमदनगर असेल त्या ठिकाणी पुत्रप्रेमासाठी सगळ्या गोष्टी करण्यात येत होत्या. गटातटांचं राजकारण यापूर्वी नगरमध्ये नव्हतं का, तर होतं. त्या ठिकाणी मग जगताप असतील, गडाख असतील, कोल्हे असतील, थोरात असतील, असे तांबे असतील, असे अनेक गट या नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. याच मधला एक गट होता विखे पाटलांचा, म्हणजे विठ्ठलराव विखे असतील, बाळासाहेब विखे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आता सुजय विखे पाटील असतील. आता सुजय विखे पाटील ज्या वेळेला लोकसभेसाठी दावेदारी करत होते त्यावेळेला त्यांना पक्षातूनच म्हणावा तेवढा पाठिंबा मिळताना आपल्याला दिसलेला नाही. त्यांचा सहकारी पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडून सुद्धा कुठेतरी ही जागा थांबवून त्या ठिकाणी सुजय विखे पाटलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं एक प्रकारे आपल्याला दाखवण्यात आलेलं होतं. मात्र आता भाजपमध्ये आलो म्हणून मी खासदार झालो असं जर सुजय विखे पाटलांना वाटत असेल तर ते या तुर्तास या क्षणी तरी शक्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण की गटातटांचं राजकारण त्या ठिकाणी आहेच आणि नात्यागोत्यांचं सुद्धा राजकारण आहे. राष्ट्रवादीनं जी उमेदवारी जाहीर केलेली आहे आमदार संग्राम जगताप यांचे जर नातेसंबंध पाहिले तर तिथं प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे नातेसंबंध आहेत. शिवाजीराव कर्डेले त्यांचे नातेवाईक आहेत, आणखीन जे काही त्या ठिकाणी सत्ता कारणामध्ये असलेले नातेवाईक आहेत ते सुद्धा आता संग्राम जगतापांच्या पाठीमागे उभे राहतील. त्यामुळं युवा नेतृत्वाला युवा नेतृत्व देऊन राष्ट्रवादीने एक काट्याची टक्कर उभी केलेली आहे. माढा मतदारसंघामध्ये जर पाहायचं झालं, माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांचे चुलत बंधू धवलसिंह मोहिते पाटील यांची आज गुप्त बैठक झाली शरद पवार साहेबांबरोबर आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांचे हे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटील गेल्या अनेक दिवसापासून विजयदादांच्या विरोधामध्ये काम करताना दिसत आहे. या माढा मतदारसंघामध्ये अनेक गट आपल्याला दिसून येतात. संजय शिंदेचा गट असेल, बागल गट असेल, त्याचबरोबर आमदार पाटील गट असेल, त्याचबरोबर फलटण परत मान खटावचा एक गट असेल जयकुमार गोरेंचा. या सगळ्या गटांचा जर विचार करायचा झाला तर रणजितसिंह मोहिते पाटलांना जरी उमेदवारी त्या ठिकाणी भाजपनं दिली तरी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एक जनक्षोभ होता. ज्यावेळेला तिकीट वाटपाचा कार्यक्रम बारामती हॉस्टेलला सुरू होता त्यावेळेला ऑफ द रेकॉर्ड मिळालेली माहिती अशी होती, विजयसिंह दादांना त्या ठिकाणी पवार साहेबांची उमेदवारी पवार साहेबांनी
म्हाडा मतदारसंघांमधून उमेदवारी करावी असे जाहीर केल्यानंतर पवार साहेबांनी माघार घेतली. त्यानंतर विजयदादांनी आपल्या पुत्रासाठी म्हणजेच रणजितसिंह मोहिते पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी अशी रट लावलेली होती. मात्र त्या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांना म्हाडा मतदारसंघामध्ये असलेला विरोध आणि इतर गटांचा असलेला त्यांच्यावरती रोष, त्यामुळे राष्ट्रवादीचं नेतृत्व रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी देत नव्हती अशी सुद्धा एक माहिती आलेली होती. ज्यावेळेला रणजितसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी नाकारली गेली त्याच वेळेला हा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या शिवरत्न या बंगल्यावरती घेतला. आणि याचं मूळ कारण असं आहे पुत्रप्रेम. दोन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी घराणेशाहीचं राजकारण तर आहेच आणि त्याचबरोबर नात्यागोत्यांचं राजकारण सुद्धा या दोन्ही निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये भाजप अडकलेली दिसते. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. प्रश्न असा आहे की पाटलांच्या घराणेशाहीत जर का निवडणूक ही यंदाची रंगत असेल, भाजप त्याचा मार्ग वेगळा आहे, पार्टी विथ डिफरन्स अशी कॅचलाईन आहे, असं असताना भाजपकडनं दुसरी अपेक्षा होती. पण भाजपच्याही हे लक्षात आलं की ग्रामीण भागात शहरी भागानंतर जर का पसरायचं असेल तर ही जी प्रस्थापित राजकीय घराणी आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल, त्यांना फोडावं लागेल, त्यांच्या वारसदारांना सोबत घेऊन पक्ष संघटना बळकट करावी लागेल. त्यामध्ये त्या प्रस्थापित घराण्यांची विश्वासार्हता मोडकळीस आली तरी चालेल. पण राजकारण हे असंच असतं, प्रत्येक जण संधी साधू आहे, कोणीच त्याला अपवाद नाही. मग तो घराणेशाहीचा असू दे किंवा सामान्य कार्यकर्ता असू दे, संधी दिसताक्षणी तिचं सोनं करणं हे त्याच्या हातात असतं. या वारसदारांना वाटलं ही संधी आहे, भाजप ती आपल्याला देते, भाजप आपलं मोठेपण मान्य करून आपल्याला ती संधी देते आहे. ते कदाचित निवडणुकीच्या रिंगणात मतदारांकडून ते मोठेपण फोलपण सुद्धा सिद्ध होईल, पण तरी सुद्धा भाजप त्यात अडकलंय. आणि आता इथून पुढचा जो मार्ग आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण ह्या ज्या लढती होणार आहेत महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीच्या वारसदारांना घेऊन किंवा घराण्यांमधल्या सगळ्या सोयऱ्यांना घेऊन, त्या खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. एखाद दुसऱ्या समाजाचं या लढत्यांमध्ये वर्चस्व दिसतंय, त्यामध्ये मतदार अडकतो का हेही आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणूनच मग यंदाचं जे चित्र आहे ते 2014 सारखं नसेल असं जाणकार जे सांगतायत त्यावरती विश्वास बसायला लागतोय. मी इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.